आज मी तुम्हाला झटपट असं थालीपीठ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगं घेतलेलं आहे आणि 1 वाटी गच्च भरून ही ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे थालीपीठची भाजणी, धपाट्याची भाजणीचं पीठ जरी असलं ते घेतलं तरी चालू शकते। मिक्स करून जरी पीठ घेतलं तर चालेल। 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ आहे आणि 1 चमच्यापेक्षा जास्त म्हणजे 1.5 चमचा गव्हाचं पीठ आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बाजरीचं पीठ टाकू शकता। थोडंसं नाचणीचं जरी पीठ टाकलं तरी चालेल। सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेले आहेत, पण अशा पद्धतीने पण एकदा करून बघा, खूप छान लागतं। जिरे धने पावडर छोटा अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा गरम मसाला पावडर, ह्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमच्यापेक्षा जास्त तीळ टाकलेले आहेत, सफेद तीळ, अर्धा चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट, म्हणजे मी कुटून घेतलेलं आहे, पेस्ट टाका तुम्ही अर्धा चमचा बरोबर। 1 वाटी गच्च भरून पातळ कापलेला कांदा आहे, उभा कापला, बारीक कापला तरी चालेल आणि उभा कापला तरी पण चालेल। मीडियम आकाराचा कांदा आहे हा। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी हळद, कोथिंबीर घेतलेली आहे, थोडीशी जास्त टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये कांद्याची पात टाकू शकता, पालक चिरून टाकू शकता, मेथी चिरून टाकू शकता। अर्धी वाटी फ्रेश दही, एकदम घट्ट दही आहे, मलईदार म्हटलं तरी पण तुम्ही चालू शकते। थोडंसं हिंग पावडर टाकणार आहे। ओवा घेतला एकदम थोडासा, तो पण असा चांगला चोळून घ्यायचा, तो टाकायचा। आता ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर लगेच करायचा नाहीये, चांगलं मिक्स करून घ्यायचं, कारण दही टाकलं तर दह्यामुळे जास्त आपल्याला पाणी लागणार नाही। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, चांगलं एकजीव झालेलं आहे। अशा पद्धतीत जास्त घट्ट मळायचं नाही। आता आपण बनवायला घेऊया। रुमाल घेतलेला आहे आणि ह्याच्यावर मी धपाटेच हमेशा बनवते, त्यासाठीच हा रुमाल मी केलेला आहे। पातळ करायचं बरं का आपल्याला। तुम्ही हे लाटून पण करू शकता आणि थापून पण करू शकता। काही जरी म्हणजे लाटून म्हणा थापून म्हणा जरी केलं ना तरी सुद्धा तुम्ही हे पातळच करायचं। तर ह्याच्यावर तुम्ही ना थोडीशी मेथी वरनं, म्हणजे मेथीची भाजी, पालकची भाजी वरून टाकू शकता, छान लागेल तसे। हे बघा लगेच सरकतं, असं थोडंसं पातळच करायचं म्हणजे लगेच सरकलं जातं। मस्त असं पाण्याचा हात घेऊन बघा मी थापलेलं, एकदम पातळ, जेवढं होता होईल एवढं पातळच करायचे, म्हणजे छान असे लागतात एकदम। थोडंसं तांदळाचं पीठ जर ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल। माझं नुसतं ज्वारीचं पीठ होतं, त्याला थोडेसे असे होल पाडायचे, नाही पाडले तरी चालते, तर पाडले तरी पण चालतात। तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर असं थोडंसं पाणी शिपडायचं। मी ज्या हाताने धपाट्या बनवलं होतं ना थालीपीठ, त्याच हाताने मी पाणी केलेलं आहे, शिपडलेलं आहे। गॅस आहे मीडियम। हे बघा अशा पद्धतीमध्ये। आता वरून काय करायचं माहिती आहे का, थोडंसं आपल्याला काय करायचं, तेल सोडायचं। हे जे असे होल आहेत का नाही थोडेसे, हे असे पाणी थोडं शिपडलेलं आहे आणि पॅक झाकण ठेवायचं। झाकण आपण काढून घेऊया। पलटी केली, तेल सोडलेलं आहे, आता झाकण ठेवायची गरज नाही आहे। मस्त असं ना खरपूस भाजून घ्यायचं, असं दाबून दाबून थोडंसं। पलटी करून घेऊया। बघा मस्त असं भाजलं गेलेलं आहे। थोडंसं खालच्या साईडून तेल सोडलेलं, तर खालची साईड पण थोडीशी मी भाजून घेते। खालची साईड भाजली का बघूया, बघा मस्त भाजलेली, एकदम कडक केलेली आहे। तर मी काढून दाखवते प्लेटमध्ये। प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे। ही चटणी बनवलेली आहे, ही चटणी पण आज रेसिपी अपलोड केलेली आहे मी। तुम्ही दह्याभर खाऊ शकता, कोरडं पण खाऊ शकता, छान लागेल असं। मिरचीसुद्धा तुम्ही जे भाजलेल्या मिरच्या असतात ना, माझ्याकडे हमेशा भाजलेल्या मिरच्या असतात, ते मिरची म्हणा, दही ताकाबरोबर, तुम्हाला वाटलं तर दुधाची साय असेल म्हणजे मलाई असेल तर मलाई टाकून पण खाऊ शकता। गरम गरम इतकं छान लागतं ना, करून बघा। ह्याच्यात जर बदल करून करायचं म्हणलं की नाही, एकदम पातळ टोमॅटो कापायचे आणि ते पण ह्याच्यामध्ये मिक्स करून जरी थापून जरी केलं तर एक मस्त लागेल। पण अर्धा चमचा चाट मसाला टाका। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।